गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण इतिहास विषयातील 7वा धडा असहकार चळवळ या पाठाचा अभ्यास करत आहोत. आता या पाठातील आपला पुढचा पॉइंट आहे जालियनवाला बाग हत्याकांड. आता ही जी घटना आपल्या भारत देशामध्ये घडली होती ती मोठ्या प्रमाणामध्ये ही घटना घडली होती. तर यामुळे पंजाबमध्ये असंतोष निर्माण झाला होता. म्हणजे पंजाब हा जो प्रांत आहे किंवा प्रदेश आहे तेथील जी लोक राहतात तर त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता, वाईटपणा निर्माण झाला होता. तो कसा झाला होता ते पाहूया. तर जो रॉयलेट कायदा बंद करण्यासाठी जो लढा महात्मा गांधीजींनी आणि बाकीच्या लोकांनी इंग्रजाविरुद्ध जो लढा पुकारला होता किंवा जो लढा करायला सुरुवात केली होती, तर ते लढ्याचं अमृतसर हे काय होतं, प्रमुख केंद्र बनलं होतं. की अमृतसर जे शहर होतं, तर या अमृतसर या शहरामध्ये जो ब्रिटिशांनी रॉयलेट कायदा काढला आहे तो बंद करण्यासाठी किंवा त्या कायद्याविरुद्ध लढा महात्मा गांधीजी आणि बाकीचे भारतीय लोक अमृतसर येथे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याविरुद्ध त्यांनी लढा करायला सुरुवात केली होती. तसेच आता हा जो भारतीयांनी लढा सुरू केला होता, मोठ्या प्रमाणामध्ये लोक या लढ्यामध्ये सामील होते. तर जे ब्रिटिशाचं सरकार आहे, तर ब्रिटिश सरकारने काय ठरवलं की हा जो लढा भारतीयांनी सुरू केला आहे तो कसा बंद पाडता येईल किंवा तो कसा लढा आपल्याला बंद पाडता येईल या विचाराने ब्रिटिश सरकारने काय केलं, गांधीजींना पंजाब प्रदेशामध्ये किंवा पंजाब प्रदेशामध्ये प्रवेशास मनाई केली. म्हणजे महात्मा गांधीजींनी काय करायचं नाही, पंजाब या प्रांतामध्ये जायचं नाही अशा पद्धतीने ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर बंदी घातली. आणि अमृतसर येथील हरतळाळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली. आता अमृतसर येथे जे काम करत अमृतसर या प्रांतामध्ये किंवा या प्रदेशामध्ये जे काम करणारी डॉक्टर सत्यपाल आणि तसेच सैफुद्दीन किचलू या नावाची दोन प्रमुख नेते होते. त्या प्रमुख दोन नेत्यांना इंग्रजांनी काय केलं, त्यांनी अटक त्यांना केली. तसेच जनरल डायरने, म्हणजे इंग्रजी अधिकारी आहे जनरल डायर, तर जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा आदेश जाहीर केला. इंग्रज अधिकारी जनरल डायरने काय केलं, अमृतसरमध्ये जी सभा भरवण्यात आली होती इंग्रजाविरुद्धची, तर ती सभा बंद करण्यासाठी त्यांनी आदेश जाहीर केला आणि त्याचं नियोजन इंग्रज अधिकारी जनरल डायरने केलं. तसेच ही जी घटना घडली होती तर ती 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी निमित्त जालियनवाला बागेत सभेचे आयोजन केले होते. म्हणजे बैसाखी निमित्त काय करण्यात आलं होतं की हा जो सण होता तर या निमित्त जालियनवाला नावाची जी बाग होती त्या बागेमध्ये सभेचे आयोजन केलं होतं. तर या ठिकाणी जालियनवाला बागमध्ये जे मोठं मैदान होतं त्या मैदानामध्ये सभा भरवण्यात आली होती. तर त्या मैदानाकडे जाणाऱ्या एकमेव मार्ग जनरल डायरने काय केला होता, लष्करी तैनात केला होता. म्हणजे जालियनवाला बाग या मैदानावर सभेसाठी जाण्याचा एकच रस्ता होता, एकच मार्ग होता. आणि त्या रस्त्यावर त्या मार्गावर जो इंग्रजी अधिकारी जनरल डायर आहे त्यांनी काय केलं होतं, ते इंग्रजांचं सैन्य तिथं त्यांनी उभं केलं होतं. तसेच पूर्वसूचना न देता बेछूट गोळीबार करण्यात आला. आता त्या सभेसाठी जे येणारी लोक आहे किंवा जनता आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नव्हती किंवा त्यांना काहीच माहीत नव्हतं. आणि त्यांना काही माहीत नसताना या इंग्रजी अधिकारी जनरल डायर आणि इंग्रजी सैनिकांनी काय केलं, त्या लोकांच्यावर गोळीबार त्यांनी केलेला आहे. तर हा जो गोळीबार करण्यात आला होता तर सुमारे 400 स्त्री पुरुष या गोळीबारामध्ये मारले गेले, तर असंख्य जखमी झाले होते. तर यामध्ये जे स्त्री पुरुष होते त्या सभेसाठी जाणारे जे स्त्री पुरुष होते तर यामध्ये 400 स्त्री पुरुष मारले गेले आहेत आणि असंख्य या गोळीबारामध्ये जखमी झाले होते. नंतरनी
तर जे जखमी झालेले लोक होती तर त्या जखमी झालेल्या लोकांवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये ते काय झाले आहेत, मृत्यू झालेले आहेत। तर संपूर्ण जो पंजाब आहे तर संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा जाहीर करून अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं। तर इंग्रजी लोकांनी काय केलं किंवा इंग्रज सरकारने काय केलं, पंजाबमध्ये जी राहणारी लोक आहेत त्या सभेसाठी जाणारी जी काही लोक होती तर काही लोकांना त्यांनी काय केलं, तुरुंगात त्यांनी इंग्रजांनी टाकण्यात आलेलं होतं। तर अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती। आता या घटनेचे परिणाम काय झाले तर हा जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला आहे तर ही जी घटना झाली आहे या घटनेचे परिणाम तर पहिला घटनेचा परिणाम काय झाला आहे तर जो हत्याकांड होता तर हा हत्याकांडाचा देशभर निषेध झालेला आहे किंवा हा जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता ही खूप मोठी घटना झाली होती। तर याच्यावर जाहीर निषेध करण्यात आला होता की यामध्ये अनेक भारतीय लोक विनाकारण या गोळीबारामध्ये मेलेले होते, म्हणजे त्यांचा काही गुन्हा नसताना या गोळीबारामध्ये भारतीय लोक मेले होते, त्यांचा मृत्यू झाला होता। म्हणून याच्या विरुद्ध जाहीर देशभर निषेध करण्यात आला होता। तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी या जो ब्रिटिशांचा रॉयलेट कायदा विरुद्ध याच्यामध्ये त्यांनी मौलाचं सहकार्य किंवा मदत केली होती, म्हणून त्यांना सर किताबाचा त्यांनी काय केला, त्याग केला। म्हणजे जे ब्रिटिश सरकार होतं, ब्रिटिश सरकार यांना सर किताब हा जो पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांना देण्यात येणार होता, तर या इंग्रजांचं असं वागणं पाहून इंग्रजांनी विनाकारण आमच्या भारतीय लोकांवर गोळीबार केला आहे, त्याच्यामध्ये भारतीय लोक मोठ्या संख्येने मृत्यू झालेले आहेत, हे पाहून रवींद्रनाथ टागोरांना जो सर किताब हा पुरस्कार मिळणार होता त्याचा त्यांनी काय केला आहे, त्याग केला आहे। त्यांनी तो किताब सर नावाचा जो किताबाचा पुरस्कार आहे त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी घेतला नाही। तसेच जो रॉयलेट कायद्याविरुद्ध आणि हत्याकांडास जबाबदार असलेला गव्हर्नर मायकेल ओडवायर हा काय होता, रॉयलेट कायदा आणि जो हत्याकांड झाला आहे, जालियनवाला बाग हत्याकांड झाला आहे, तर याला जो जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी त्याचं नाव काय आहे, गव्हर्नर मायकेल ओडवायर। तर हा जो इंग्रज अधिकारी आहे याच्या विरुद्ध देशभर संताप व्यक्त करण्यात आला। याच्या विरुद्ध भारतीयांनी काय केलं आहे, या इंग्रज अधिकाऱ्याबद्दल द्वेष, वाईटपणा, राग भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तसेच शासनाला घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करावी लागली। आता जे भारत सरकार आहे आणि भारत सरकारने हा जो हत्याकांड झाला आहे याची पूर्ण चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन याची नियुक्ती करण्यात आली आणि याच्यामध्ये जे भारतीय लोक सामील होते आणि भारतीय लोकांनी काय केली, या घटनेचे पूर्ण चौकशी केलेली आहे आणि यामध्ये या घटनेमागे कुणाचा हात आहे किंवा या घटनेमागे कोण जबाबदार आहे याची चौकशी करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने ही जालियनवाला बाग हत्याकांड, अशा पद्धतीने हे काय होता, जालियनवाला बाग हत्याकांड आपल्या भारत देशामध्ये पंजाब या प्रदेशामध्ये घडण्यात आलेला होता। हा खूप मोठा काय होती, पंजाबमधील हा खूप मोठी घटना घडलेली होती। आता नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे खिलाफत चळवळ। नंतरचा आहे खिलाफत चळवळ। आता ही जी खिलाफत चळवळ करण्यात आलेली आहे त्याच्या पाठीमागं कारण काय आहे ते आपण पाहूया। तर चळवळीचं कारण काय होतं, तर जगभरामध्ये मुस्लिम जे लोक आहेत तर मुस्लिम लोक तुर्कस्तानच्या सुलतानास आपला खिलाफा म्हणजे मुख्य धर्मगुरू मानत असत। आता जे मुस्लिम समाजातील जी लोक आहेत
तर तुर्कस्तानचा जो सुलतान होता, तुर्कस्तान हा जो प्रदेश होता आणि त्या प्रदेशाचा जो काही सुलतान होता, तर हा काय होता, जगभरातील मुस्लिमांचा खिलाफा म्हणजे धर्मगुरू होता, म्हणजे मुस्लिमांचा धर्मगुरू होता, मुस्लिम समाजाचा तो काय होता, धर्मप्रमुख होता, धर्मगुरू होता. आणि पहिल्या महायुद्धात पहिलं जेव्हा महायुद्ध झालं, त्या पहिल्या महायुद्धामध्ये जे आपल्या भारत देशामध्ये पहिलं महायुद्ध झालं, तर त्या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्की नावाचा जो काही समाज होता, तर तुर्की नावाचा समाज, तर तुर्की खलिफाच्या साम्राज्यास हात न लावण्याचे आश्वासन युद्धानंतर पाळले गेले नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपल्या भारत देशामध्ये पहिलं महायुद्ध झालं, ते मोठं महायुद्ध झालं होतं मागच्या तासाला आपण पाहिले, तर त्या पहिल्या महायुद्धामध्ये जे तुर्की समाज होता किंवा तुर्की समाजातलं जी काही लोक या पहिल्या महायुद्धामध्ये होती, तर या पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये हे जे तुर्की समाजातल्या लोकांना परत काय करता येणार नाही, त्यांना हात लावायचा नाही, म्हणजे परत त्यांची हत्या करायची नाही किंवा त्यांच्यावर काही परत जुलूम जबरदस्ती करायची नाही. तर हे जे काही नियम होते, हे नियम पाळले गेले नाही. त्यामुळं काय झालं, इंग्रजांच्या विश्वासघाताने संतापलेले भारतीय मुस्लिमांनी खलिफाचे साम्राज्य परत देण्यासाठी खिलाफत चळवळ सुरू केली. आता खिलाफत चळवळ ही मुस्लिमांनी सुरू केली आहे. बघा, इथंच त्यांनी दिले की खिलाफत चळवळ मुस्लिम समाजाने सुरू केली आहे. त्याच्या पाठीमागं कारण काय होतं की पहिल्या महायुद्धामध्ये मुस्लिम समाजातली जी काही लोक सहभागी होती, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजातली लोक मृत्युमुखी पडली होती. आणि पहिलं महायुद्ध झाल्यानंतरच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा मुस्लिम समाजामध्ये अन्याय होणार नाही किंवा मुस्लिम लोकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, काळजी घ्या असं सांगण्यात आलं होतं. पण ते जे काही नियम त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये काढण्यात आले होते ते काय पाळले गेले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक काय झाले होते, इंग्रजाविरुद्ध संतापले होते. मुस्लिम समाजातले लोक इंग्रजाविरुद्ध संतापले होते, रागावले होते. म्हणून मुस्लिम समाजाने काय केली, ही खिलाफत चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे. आता ही जी खिलाफत चळवळ सुरू केली आहे, तर या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी, तर ही जी खिलाफत चळवळ आहे मुस्लिम समाजाने सुरू केलेली, भारत देशामध्ये राहून या मुस्लिम समाजाने खिलाफत चळवळ सुरू केली होती. तर या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिम म्हणजे भारत देशामध्ये राहणारे मुस्लिम समाज, भारतीय मुस्लिम यांनी जी चळवळ सुरू केली होती, तर ती चळवळ कोणती होती, खिलाफत चळवळ होती. आणि या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी हिंदू समाजातले लोक तसेच जे काही भारत देशामध्ये प्रमुख नेते होते त्यांनी पाठिंबा दिला होता. तसेच आपले महात्मा गांधीजी यांनी पण या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता, मदत केली होती. तर सरकारशी असहकार करण्याच्या गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. आता ही जी खिलाफत चळवळ सुरू केली आहे आणि या खिलाफत चळवळीमध्ये गांधीजीने एक प्रस्ताव मांडला होता की जे ब्रिटिश सरकार आहे त्या ब्रिटिश सरकारशी आपण काय करायचं, जे काही आपल्यावर त्यांनी अन्याय केला आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा किंवा बदल काही करता येईल का, किंवा ब्रिटिशांकडनं आपण काही मदत घेऊ शकतो का, याबाबतचा महात्मा गांधीजींनी या खिलाफत चळवळीमध्ये प्रस्ताव मांडला. आणि ही जी खिलाफत चळवळ ज्या मुस्लिमांनी सुरू केली होती, तर त्या मुस्लिम लोकांनी या गांधीजींचे जी काही प्रस्ताव होता तो त्यांनी मान्य केला होता. आता ही जी चळवळ त्यांनी सुरू केली होती आणि त्यांना
खिलाफत चळवळ जी सुरू केली होती आणि बाकीचे भारतातले नेते तसेच महात्मा गांधींजी यांचा पूर्ण या चळवळीला काय होतं, मदत होतं, सहकार्य होतं. त्यामुळं ही जी चळवळ होती या चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम हे एकत्र आल्याचे दिसून आलेले आहे. खिलाफत चळवळीमध्ये हिंदू आणि मुस्लिम, हिंदू समाजातले लोक आणि मुस्लिम समाजातले लोक हे एकत्र आलेले या खिलाफत चळवळीमध्ये दिसून येत आहेत. अशा पद्धतीने ही खिलाफत चळवळ मुस्लिम समाजाने सुरू केलेली होती. नंतरनी आहे असहकार चळवळ. आता असहकार चळवळ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महात्मा गांधीजींचं काम काय होतं ते पाहूया. आता जे ब्रिटिश आहे तर ब्रिटिशांचं भारतातील जे शासन आहे त्या शासन भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून होतं. म्हणजे भारत देशामध्ये जे काही ब्रिटिशांचं शासन होतं, जे ब्रिटिशांचं जे काही सरकार होतं ते जे भारतीय लोक आहे त्यांच्या सहकार्यावर किंवा त्यांच्या मदतीवरच ब्रिटिशांचं सहकार काय होतं, अवलंबून होतं. आता भारतीयांनी सहकार्य न केल्यास शासन चालू शकणार नाही असं ब्रिटिशांना वाटू लागलं की भारतामध्ये राहणारे जी काही प्रमुख नेते आहेत आणि भारतामधले जी काही लोक आहेत तर त्या लोकांनी आपल्या ब्रिटिश सरकारला जर त्यांनी सहकार्य केलं नाही किंवा मदत केलं नाही तर आपलं ब्रिटिशांचं जे काही शासन आहे ते चालू शकणार नाही असं ब्रिटिश लोकांना वाटत होतं. आणि म्हणूनच गांधीजींनी जनतेला या शासनाशी असहकार करण्याचं आव्हान केलं. म्हणजेच काय तर महात्मा गांधींनी भारतातल्या जनतेला किंवा भारतातल्या लोकांना त्यांनी आव्हान केलं किंवा त्यांना सांगितलं की आपण काय करूया, हे ब्रिटिशांनी जे शासन काढलं आहे आणि त्या शासनाला आपण सहकार्य करूया, मदत करूया आणि त्याचा आपण उपयोग भारताच्या विकासासाठी करूया असं महात्मा गांधीजींनी भारतातल्या लोकांना आव्हान केलं किंवा त्यांना सांगितलं. तर हे महत्त्वाचं गांधीजींनी यामध्ये असहकार चळवळीमध्ये महात्मा गांधीजींनी महत्त्वाचं काय केलं आहे, काम केलेलं आहे. तसेच त्यानंतर असहकाराचा ठराव करण्यात आला. आता यामध्ये बघा राष्ट्रीय सभा आहे. आपल्या भारत देशामध्ये जी राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली होती मागच्या पाठामध्ये शिकलो आहोत, तर ती राष्ट्रीय सभा नागपूर अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी काय केलं होतं, असहकाराचा ठराव त्यांनी मांडला होता. म्हणजे नागपूर या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलं होतं, सभा भरवण्यात आली होती. त्या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास नावाचा जो व्यक्ती आहे तर त्यांनी काय केला होता, हा ठराव त्यांनी त्या सभेमध्ये मांडला होता. असहकारा निमित्त किंवा असहकार चळवळी संबंधित जो काही ठराव त्यांनी काढला होता चित्तरंजन दास यांनी, तर या अधिवेशनामध्ये या सभेमध्ये त्यांनी तो ठराव मांडला होता. त्यांनी त्यांचा जे काही त्यांचे मत होते, विचार होते ते त्यांनी अधिवेशनामध्ये मांडले होते. मग त्यांनी जो काही असहकार चळवळीबद्दलचा जो काही ठराव मांडला होता त्या ठरावाला मंजुरी मिळालेली आहे. मग ठरावाला मंजुरी देऊन असहकाराच्या चळवळीची सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. हे जे काही असहकार चळवळ सुरू करण्यात आली होती याची जी काही सूत्रे होती, जे काही कामकाज होतं ते महात्मा गांधीजींकडं काय करण्यात आलं, ती सोपवण्यात आली, महात्मा गांधीजींकडे सोपवण्यात आली. नंतरनी महात्मा गांधीजींकडं असहकार चळवळीची सूत्रे देण्यात आली आहे किंवा असहकार चळवळीची कामे देण्यात आलेली आहेत. नंतरनी असहकाराचा काय कार्यक्रम महात्मा गांधीजींनी सुरू केला आहे, तर यामध्ये न्यायालयावर बहिष्कार करण्यात आला. जे काही भारत देशामध्ये न्यायालय चालत होती किंवा ब्रिटिश सरकार जे न्यायालय चालवत होतं त्याच्यावर बहिष्कार करण्यात आला. ते बंद करा असं त्याचा विरोध करण्यात आला. तसेच या असहकार चळवळीमध्ये सरकारी ज्या काही शाळा होत्या तसेच महाविद्यालय होते याच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. याच्या म्हणजे ज्या ब्रिटिशांनी ज्या काही शाळा सुरू केल्या होत्या त्या बंद
करण्यासाठी आवाज उठवण्यात आला. नंतरनी राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे यांची नव्याने स्थापना करण्यात आली. तसेच शासकीय कार्यालयांवर बहिष्कार करण्यात आला. म्हणजे जे काही ब्रिटिशांचं शासन होतं आणि ब्रिटिशांनी जे काही कार्यालय उभी केली होती त्याच्यावर विरोध करण्यात आला. तसेच जे काही परदेशी वस्तू होत्या, म्हणजे बाहेरच्या परदेशातून ज्या काही वस्तू आपल्या भारत देशामध्ये येत होत्या, बाहेरच्या प्रदेशातून ज्या काही वस्तू आपल्या भारत देशामध्ये येत होत्या, तर जे काही वस्तू येत होत्या किंवा जे काही कापडाचा व्यवहार बाहेरच्या प्रदेशातून होत होता त्याच्यावर विरोध करण्यात आला. तसेच परदेशी कापडाची होळी किंवा असे कापड विकणाऱ्या दुकानासमोर काय करण्यात आली, निदर्शने करण्यात आली. म्हणजे भारत देश परदेशातून जो काही माल विकत घेत होता तर त्याला विरोध करण्यात आला आणि आपल्या भारत देशामध्ये जे काही उत्पादने होत होती तर त्याच्यावर चांगला तो भाव किंवा चांगले ते वस्तूला किंमत देऊन आपल्या भारत देशामध्ये व्यापारामध्ये विकास किंवा प्रगती करण्यात आली. तर अशा पद्धतीने महात्मा गांधीजींनी काय केलं आहे, असहकार चळवळीमध्ये त्यांनी काय केलं आहे, असहकार चळवळीची ही काय होती, वाटचाल होती. वाटचाल म्हणजे असहकार ही जी चळवळ आहे, असहकार चळवळीमध्ये कशी बदल सुधारणा महात्मा गांधीजींनी केल्या आहेत ते आपण आत्ताच पाहिलं की अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीमध्ये काही बदल सुधारणा केल्या होत्या. तसेच यामध्ये विधायक कार्यक्रम करण्यात आले. म्हणजे असहकार कार्यक्रमाबरोबरच गांधीजींनी जनतेला विधायक कार्यक्रम पण दिला आहे. आता त्याच्यामध्ये स्वदेशीचा प्रसार करण्यात आला आहे. तसेच हिंदू मुस्लिम यांनी एकत्र यावं यासाठी महात्मा गांधीजींनी मार्गदर्शन केलं होतं. तसेच मद्यपान यावर बंदी करण्यात आली होती. म्हणजे मद्यपान म्हणजे दारू विक्रीवर बंदी करण्यात आली होती. तसेच खादीचा जो काय प्रसार होता, म्हणजे जे काही आपल्या भारत देश बाहेरच्या प्रदेशातून जे काही माल घेत होता त्याच्यावर बंदी ठेवण्यात आली किंवा त्याच्यावर विरोध करण्यात आला. तसेच जे काही गोरगरीब आहेत त्यांना मदत करण्यात आली. तसेच राष्ट्रीय शिक्षण आहे की बाहेरच्या प्रदेशामध्ये ज्या भाषा शिकवल्या जातात, जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण भारत देशामध्ये देण्यात आलं. तसेच विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण जो भाग आहे त्या भागामध्ये राष्ट्रीय चळवळ काय झाली होती, अधिक व्यापक झाली होती. राष्ट्रीय चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली होती. अशा पद्धतीची काय होती, विधायक कार्यक्रम जी होती ती महात्मा गांधीजींनी आपल्या भारत देशामध्ये नव्या पद्धतीने सुरू केली होती. त्यातूनच भारत देशामध्ये बदल आणि सुधारणा महात्मा गांधीजींचा करण्याचा प्रयत्न होता. नंतरनी ही जी असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली होती नंतरनी ही स्थगित करण्यात आली होती. तर त्याच्या पाठीमागं कारण काय आहे, तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण म्हणजे शांततेत मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यांची शांततेमध्ये मिरवणूक चालली होती. पण ही जी मिरवणूक म्हणजे भारत देशामधली राहणारी जी काही लोक आहेत, म्हणजे गोरखपूर जिल्ह्यामध्ये राहणारी जी काही लोक आहेत त्यांनी ही जी मिरवणूक काढली होती, पण ही मिरवणूक शांततेपूर्ण होती. म्हणजे गोंधळ न करता, हत्या न करता, भांडण न करता शांततेपूर्व ही मिरवणूक त्यांनी काढलेली होती. पण या मिरवणुकीवर पोलिसांनी काय केला, गोळीबार केला आणि पोलिसांनी गोळीबार केल्यामुळं या मिरवणुकीमध्ये जी काही लोक समावेश झाली होती
किंवा जी काही सहभागी झाली होती तर ती लोक काय झाली, संतप्त झाली, म्हणजे त्यांना राग आला आणि त्यांनी काय केलं, जी पोलीस चौकी होत्या तर त्या पोलीस चौकीला त्यांनी आग लावली. तर आग लावली असताना तर याच्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. त्या आगीमध्ये एक पोलीस अधिकारी आणि 22 पोलीस त्या आगीमध्ये ठार झाले. आता ही जी घटना घडली आणि या घटनेमुळं गांधीजी काय झाले, व्यथित झाले, गांधीजी दुःखी झाले आणि 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली, म्हणजे बंद केली. अशा पद्धतीने असहकार चळवळ काय झाली होती, स्थगित झाली होती, बंद झाली होती. आता ही जी घटना घडली आणि या घटनेनंतर मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि यंग इंडिया या वृत्तपत्रातील 3 लेख राष्ट्रद्रोही आहेत असा सरकारने गांधीजींवर आरोप केला. म्हणजे यंग इंडिया हे जे वृत्तपत्र होतं तर हे यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र काढून हे राष्ट्रद्रोही आहेत असं गांधीजीवर लिहून आणि गांधीजीवर अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला. आणि अहमदाबाद येथे खास न्यायालय स्थापन करून त्यांच्यावर गांधीजींवर खटला दाखल केला गेला आणि गांधीजींचा 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तर ही जी घटना घडली होती गोरखपूर जिल्ह्यातील, ही जी घटना घडली या घटनेनुसार गांधीजींना अटक करण्यात आली आणि गांधीजी काय आहेत, राष्ट्रद्रोही आहेत असं त्यांच्यावर आरोप करून त्यांच्यावर अहमदाबादमध्ये न्यायालयामध्ये खटला करून गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली आणि महात्मा गांधीजींना तुरुंगात टाकले. तर अशा पद्धतीने हे काय होतं, असहकार चळवळ होती. असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली आणि महात्मा गांधीजींनीच बंद केली. अशा पद्धतीने ही काय होती, असहकार चळवळ होती. नंतरनी पुढचा पॉइंट आहे स्वराज्य पक्ष. पुढचा पॉइंट आहे स्वराज्य पक्ष. आता या स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर त्याच्या पाठीमागं कारण बघा. आता असहकार चळवळीमध्ये जे काही कार्यक्रम राबवण्यात आले होते तर त्या कार्यक्रमाप्रमाणे कायदेमंडळाच्या निवडणुका ज्या होत होत्या, कायदेमंडळामध्ये जे काही निवडणुका होत होत्या तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. म्हणजे कायदेमंडळामध्ये जे काही नवनवीन 5 वर्षांनी निवडणुका होत होत्या तर त्याच्यावर काय करण्यात आला, बहिष्कार टाकण्यात आला, त्याच्यावर विरोध करण्यात आला. आता असहकार चळवळ जेव्हा स्थगित करण्यात आलं आणि असहकार चळवळ स्थगित झाल्यानंतर कायदेमंडळामध्ये प्रवेश करून सरकारच्या जुलमी धोरणावर सरकारची अडवणूक करण्याची असा विचार पंडित मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी मांडला. आता हे जे दोघंजण आहेत या दोघांनी काय केलं आहे, आपले विचार किंवा मत मांडलेले आहे की जेव्हा असहकार चळवळ स्थगित करण्यात आली म्हणजे बंद करण्यात आली त्यानंतर कायदेमंडळामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर सरकारने, ब्रिटिश सरकारने जे काही धोरणे राबवली आहेत त्या धोरणानुसार आपण त्याच्यावर विचार करूया आणि त्या विचारानुसार आपण आपले जे काही या कायदेमंडळामध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या संबंधित जे काही आपल्याला त्या संबंधित जे काही विचार आहे किंवा जे काही मतं आहेत ते आपण काय करूया, या कायदेमंडळामध्ये आपले विचार मत मांडूया असा विचार पंडित मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी काय केला आहे, केलेला आहे. नंतरनी जी राष्ट्रीय सभा आहे तर राष्ट्रीय सभेच्या मदतीने 1922 साली काय झालं आहे,
1922 साली स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय सभेच्या मदतीने काय करण्यात आली? 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली। आता जेव्हा स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली त्यानंतर कायदे मंडळामध्ये प्रवेश देण्यात आले। तर 1923च्या केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळाच्या ज्या निवडणुका होत होत्या तर त्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडले गेले। म्हणजे जे काही कायदे मंडळामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, कायदे मंडळामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्यामध्ये जी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली आहे तर स्वराज्य पक्षामध्ये अनेक उमेदवार त्यांची निवड करण्यात आली आणि यामध्ये न.चि. केळकर यांचा समावेश होता। तसेच यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय यांचा पण या स्वराज्य पक्ष स्थापनेच्या मागे यांचा काय होता? सहभाग होता। तसेच स्वराज्य पक्षाची कायदे मंडळातील कामे होत होती। तरी ही कामे कोणती आहे? तर सरकारच्या अन्याय धोरणावर प्रखर विरोध करण्यात आला। म्हणजे ह्या जी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हा जो पक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्याच्या पाठीमागं याच्यामध्ये जी काही कामे होती ती कामे करण्यात आलेली आहे। तर यामध्ये जे सरकार आहे तर सरकारचं जे अन्याय धोरण आहे म्हणजे ब्रिटिश सरकार आहे आणि ब्रिटिश सरकारने जे काही धोरणे तयार केलेली आहेत आणि ती धोरणे जर अन्यायकारक आहेत तर त्याच्यावर भारतातील जे स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे तर या पक्षाने त्याला विरोध केलेला आहे। तसेच जबाबदार राज्य पद्धतीची मागणी या पक्षाने भारत सरकारकडे मागणी केलेली होती। तसेच भारतीयांचे जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवण्याची मागणी या स्वराज्य पक्षाने भारताच्या सरकारकडे केली होती। तसेच राजकीय कारणावरून अटक केलेले जे कैद्यांची सुटका करण्यासाठी जो ठराव करण्यात आला होता तो ठराव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न या स्वराज्य पक्षाने भारताच्या सरकारकडे केला होता। तर अशा पद्धतीने स्वराज्य पक्ष स्थापन करून या पक्षाने काय केलं आहे? भारताचा विकास करण्यासाठी किंवा भारतामध्ये बदल सुधारणा घडवण्यासाठी स्वराज्य पक्ष स्थापन करून यांनी ही महत्त्वाची कामे केलेली आहे। अशा पद्धतीने स्वराज्य पक्ष याची स्थापना करून भारताचा विकास कसा करता येईल याचा विचार करून या स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या स्वराज्य पक्षाची मदत घेऊन भारतामध्ये सुधारणा आणि बदल करण्याचा प्रयत्न हळूहळू होऊ लागला। तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं, तसेच खिलाफत चळवळ पाहिली, तसेच असहकार चळवळ पाहिली आणि त्याच्यामध्ये कोणकोणते नवनवीन बदल सुधारणा महात्मा गांधीजींनी केले आहेत ते पाहिले। तसेच स्वराज्य पक्ष हा पॉइंट आजच्या तासाला आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। राहिलेले पॉइंट पुढच्या तासाला पाहूया। आजच्या तासाला एवढंच, परत भेटू पुढच्या तासाला।